हे यार घर सोडलंय तिकडे सगळं सोडलंय इथं काय करते कोपऱ्यात आता बसून घरात काम आवरलं ना जरा बाहेर बसले काय बिघडत का? आणि मोबाईल मध्ये काय बघत असते तू? काय बघत आपलं रील्स बील्स बघत आहे, दुसरं अरे काय लोक बघत? काय करतात तू काय करती? आता लोक काय करतात? अरे तुला काही कळण का नाहीच काही. पण झालंय काय? आता व्हायचं काय? तुम्ही लय आज लाडत आलात. अरे का म्हणून आलोय काय तुला कळण का नाही? मग काय झालं नाही मला अरे सांग. तुला एक सांग का हम्म. कसं होतं आता तुला लगेच म्हणावं होतं तुला काही गोष्टी ना लगेच डोक्यात घेती. पण अरे का काय गावात लोक आईस करतात काय नाही. आता कमावते आयुष करते, आता तुम्ही काहीच नाही करत. आता तुमच्याकडे पाहून कोण म्हणे? अरे ते एक जोडीदार माया जोडीदार तुला माहिती ना हम्म, ती पिंट्या. हम्म. अरे कसली आई चालली गाडीन बिडीन मोठी गाडीन त्याच्या गळ्यात ना असली एवढी चेन आहे. तुमच्या गळ्यात नाही अरे बळ सापडायला लागत तिथे हिला त्यांनी सहज धरली तरी लगेच हातात येते. म्हणजे अशी मोठी काय? हा बघ आता पिळ्याची तसली पिळ आता तुमच्या गळ्यात मग chain, तुला काय हातात कडं. काय नको का काय? आता तुमच्याकडे हाय तरी पण काय बरं एवढं तुम्हाला याच्यासारखं वाटतं? आता तू काय काय मला कळतच नाही तुझं काही. आता हातात केवढं कड आहे, ते गळ्यात केवढी चेन आहे. अरे ही चांदीचं आहे त्याचं सोन्याचं घालायला लागलाय. आता एखाद्याने सरी घेतली तर आपण लगेच फाशी घ्यायची का दोरीने? नाही बाबा मग काय मारी ती काय दोरीनी? मग काय करायचं? तुमचं नेमकं म्हणणं काय? तुझ्या नाईट वाक्यात यायचं काय काय कधी मला नाही वाटत आलंय आतापर्यंत. माझं तर काही नाही बाय डोक्यात आलेलं. असं आपण जेवढं कमवतोय करतोय त्याच्यात आपण थोडंफार सोनं नाणं केलेलं काम आहे. कर खुर्चीवरून उभा राहा जरा तुला मी सांगतो. हा. अरे ते शेजारीने काय केलं माहिती का तुला? हा. तिकडं त्याच्या बायकोनी ना हिस्सा घेतलाय बावांकून. तरीच म्हणलं कुठंतरी पाणी मुरत आहे. आपण मग तुला कळायला पाहिजे ना. आता काय बापात हिस्सा घ्यायचा मला कळायला पाहिजे, कारण कशाला पाहिजे हिस्सा? आपल्याला काही कमी आहे का? अरे नाही कमी पण भर पडल्यावर मला तू सांगू की एवढंच केलंय ना तुला हम्म. इथपर्यंत आहे ना खाली फार तर ती बी हे जाड. काय कमी आहे का? अरे जाड करता येईल तू डोक्यात घे जरा. तुम्ही गावात कोण आणि मला आहे ना त्यांनी तरी एवढी आहे ना आपण एवढी करू ना काय अडचण आहे. आता तुम्ही म्हणताय ते हाय, माझी तर काही इच्छा नाही हिस्सा मागायची, पण तुम्हाला लय हौस आहे घरचं इतकं असून अजून हवे घ्यायची. अरे पण मला तू सांग देव लागला द्यायला ना आपल्याला पदूर नाही घ्यायला ही काय कळण का नाही तुला? काय कमाल झाली बाय तुमचं. पण तुम्ही म्हणता ते पण मी जर विचार केला तर हाय माझ्या बापाकडे तेवढं बरं का घेण्यासारखं, पण ती भाऊजही लय बेकार आहे. त्या भाऊ जायचं काय करायचंय आपल्याला? बापाकडून भाऊ येत ना मिळून येते ना हा कधी तुला काय घेतात का ती? नाव पण त्यांच्याकडून मला असं कधी अपेक्षाच वाटली नाही घ्यावं. आपल्याकडे भरपूर आहे ना, काय घ्यायचं मग त्यांच्याकडून? आईला आता ही काय बुवा राम राम काय ग? तुम्ही कुठे निघाले? आम्ही तुमच्याकडे येते चला, साडू बी लय मध्ये दिसतोय राव. हा ना. काय बरं विषय? का म्हणून आलते लय लांब आले? सांगा ना तुम्ही, बोला ना पटकन. मी सांगू होय. हा. आलो तुमच्याकडे, मला तिकडे सासरवाडीला जायचं होतं. आईला बघ काय बरं. सासरवाडील काय दाजी? काय म्हणजे एवढं तुमची किती जमिनी प्रॉपर्टी आहे ती आप तुम्हाला नको काय थोडंफार? मला यांनी सांगितलं तुम्हीच बोलवले म्हणून आले. तुम्ही यांना का फोन केला? हा म्हणजे आमचं चालतं रे. बरोबर. आता काय कसं करता होतं तुम्ही तुला विषय? सांगू का आता थोडं विचाराने केलं म्हणजे बरं पडत. परत आपण एक दोघं काय यायचो घेऊन आणि होय काय? ह्यांना बी तसे खाण्याची त्यांचा पंचायत असा मुळात. विषय का आपण हिस्सा घ्यायचाय कुठं? बापाकडं, त्या वहिनीकडं. तुमच्या बाबांकडून ती वहिनी आहे का लय शानी धरणार दिन ती वहिनी जर एखाद्या नड बसलं जीव जाईन, पण हिस्सा नाही भेटायचा. अरे पण ती कशाला बसन तुमच्या नरड्याव? मग तुम्हाला मग माहित नाही कशी काय तुमच्या बसेल ती. बापाचं घ्यायचंय. ती साधीच होती नाही, ती हा. हाडळ. हा? तुम्हाला काय माहिती? नाही तुम्हाला लय हौशानं घ्यायची. तुमच्या भावाला मागायचं त्याला थोडंच मागायचं. आता तिला कशाला अहो मागायचं? आमची ताकद होत नाही साडी मागायची गेलो. तर आणि तुम्ही देतच हिस्साची तो, वाट कधी- बघा. कधी साड्या घेतात तो तुम्हाला? अहो पण गरजच नाही ना, आमच्याकडे भरपूर आहे तर कशाला घ्यावा? मला बाई, मला तर काहीच माहिती नाही. मला म्हणले चल फोन आलाय ताई, पण काय आतापर्यंत करताय? तुम्हाला काय कमी पडून निघलं का आम्ही? अहो, पण असं आणि नसतं. मला एक सांगा साडूची पार पाचर करून टाकली हाय का खायची अरे, पंचायत मान- मान- तुमची. मान- आणि मान- मग मान- काय मान- होतं येईन ना भरपूर तिकून. नको ना, आम्हाला हे भरपूर आहे, कशाला हो? अहो तुमच्या गळ्यात तरी काय आहे का? 2-2 महिने नको ठेवल्यात ना, त्यांनी. बस झालं तेवढंच. काय साडू हे असलं असतं काय असली कसली मेवणी? हे ताई अगं सांग ना तू. नाही यांची हौसच घरी म्हणलं होतं ना, जाऊ आम्ही आपण जायचं हिस्सा मागायला. बघ भाई, बघ बाई नाही आता यांची हाई इच्छा तर जाऊ तुमचा ना. अधिकार आपल्याला आहे, काय? हक्क आहे तुमचा. आम्हाला काय नको. आणि माझं कसं आहे बरं का माई बायको काय आपल्या शब्दाच्या पुढे नाही लाडाची आहे ती. हा अजिबात विषय येत नाही सांग तसं ना. तुमचं बघा काय असेल तसं ती काय ए, म्हणणार? आपण जाणारच होय, तू नाही म्हणती? चल जाऊ. मग मारच खायचं आहे. हा काय बरं, काय करणार? महाराज काय आपण आपला हिस्सा मागायचा कशाला मारायची? हा? मागायचंच. मग आता आपल्या बापाचं नाही का तिच्या डवरे इकडे बापाचं आणलेलं थोडं आपल्या मागायचा का? हा मागायचंय. चल मग. यांची गेल्या हाई गेल्या इच्छा. सोमवारात हा म्हणले तर ठीक
नाही तर चहा सुद्धा नाही प्यायचं त्यांचं मग. बर बर चला. हा पाणीच नाही प्यायचं चहाचं काय घेऊन बसला आणि तू तुम्ही थांब नका लय ना, हे थांब करू. ती आज का लगेच आजच जायचं. ह्यांना पुढे नाही, घालायची. बघू हा, आता आपलं काय हा. विषयाचं नाही तर आपल्याला म्हणते ना, तुमचं काय कारण तिथे ते. गेल्यावर तुम्ही बोला हा तू बोल. आम्ही बोललो थोडं वेगळं वाटत त्यांना आम्ही हायच आपण काय मागं करू तुमच्या आज? हिस्सेचं बघू फक्त दादांचं काय ग दादांना कसं वाटेल आता काय वाटन आता शेवटी मस्त नाही त्यांनी प्रॉपर्टी सांभाळलं ना महिना तुम्ही सांभाळा तुमच्याकडे महिना आमच्याकडे महिना नाही नाही मी एकटाच सांभाळतो पुन्हा नाही सांभाळलं त्यांनी. हा म्हणजे ती त्याला दोघं काय द्यायचं? online येईल. हा. तुम्ही लय चॅप्टर येते साडू तुम्ही घेता ती नावची करून मग नाही नाही तसं काय तसं होईन ते नको. होईन पुढं पण बघू तर आपण जाणं गरजेचं आहे. हा काय होतं खपली काढली पाहिजे. अरे इडी हा. राहिली तू चल गाडीच आणू दिली की. काय बाई मी काय म्हणतो तू मळ्यातलं ऊस गेला का सगळं? सगळा गेला. आणि तू काय केलं आज? काय नाही खाली पाणी सोडलं होतं ना संत्र्याला. सोडले का? मग आता उद्याच्याला तेवढं उरकून घे आणि मशीन बिशीन बघ राहावी लय डोकं खाते याला ऐकायला येत नाही एक तर म्हाताऱ्याला हे काय विचारलं का 3 टाइम तिसरंच बोलत राहतं माझ्या संगत. त्या दिवशी नांगर मांडलं आणि म्हणते कोण बांगर ऐकूच येत नाही. ती लय डोक्याला ताण होतोय आणि मा काय म्हणणे मशीन आणलं ना तर कमीत कमी ते ऐका पण त्या मशीनचा प्रॉब्लेम असा आहे त्या मस्त समोरून गाडी गेली का ती दरड पाड्या कोसळ्यावर ती मला एक जण मला हिथं बॉम्बला रात्री जण सातशे गावात डोक्याला शिन व्हायचा. बघ ना ते काय काय म्हणलं होतं तू काय नाही झोपा. नाही काय म्हणलं होतं ना आता येऊ काहीतरी नांगर मानला होता तू नांगर नाही ट्रॅक्टर म्हणला होता बरं ट्रॅक्टर मग काय करायचं ट्रॅक्टरचं तुम्हाला? मग ट्रॅक्टर घेऊन ये ना, नांगरून घ्यायचं वावर. मग ट्रॅक्टर दारात नाही काय? कुठे आहे ट्रॅक्टर? ट्रॅक्टर नाही आपल्याकडे. डॉक्टर नाही ट्रॅक्टर नाही रे ट्रॅक्टर. मग ट्रॅक्टर आहे ना आपला. मग तर लय डोक्याचे कार्यक्रम झालाय भाऊ आता घेण्यान देण्याचा. आहे, तुम्ही मला आहे ना काही बोला तर बरं. पैसे आले मला माहिती होतं कोरड पडली जरा. अरे कोरड नाही म्हाताऱ्याकडे बघ जरा. आता काय बघू त्यांना नको काय करायला मी काय ऐकायला काय ना म्हणजे कुठं नाही वाढायचे काम उरायलेत माहिती काय झालं काय आलं बाबांनी ती नांगर ट्रॅक्टर म्हणते ट्रॅक्टर नांगर म्हणते मला डोकं खाते रात काय झालं? म्हणता माझी बायको कुठे गेली? वरती. अरे म्हातारी आता मेली म्हातारी आता कवर काय ती तीनदा तेच प्रश्न विचार करावी. यांना आम्हाला बघितलं कसं द्यायला तिथं काय होतं आपण कळतच नाही. अरे ती आठवण येते म्हातारीची काय होतं म्हातारी आज टायमाला बसली असलं ना दी खायला आणून दी चारणं चुना आणून त्याच्यामुळे ती डोक्यातलं कुठं जातंय लगेच कुठं. अय चहा आण ना ग. कोणाला म्हणतात तुम्ही नेमकं माझी बायको आहे तिकडं. हाय म्हण ना काय डोक्याची ताण एका धोत्राचं काय केलंय? त्या दिवशी धोतर म्हणलं तर क्वार्टर म्हणतंय म्हातारं. आणि क्वार्टर मारते तशी मला क्वार्टर सांगितली पण मी गपची माणसं खायला आली तेवढे आपल्या दारात पुरी बहिणी येतं राम 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 या या, या. हा काय बसा. म्हणते? मारा मारा. हा? मारा मारा काय? पाहुणे म्हणले राम राम म्हण मारा मारा. काय चाललंय दादा बरं आहे का हा? दादा ऐकायलाच येतं. तुम्हाला कळायला काय पाहिजे ना. झालं वहिनी, बरी आहे का? मामा पाणी देऊ का? नाही नको हा? भाऊ बरं आहे ना हा बरं एकदम मस्त आहे आम्ही. तुम्ही लय अचानक आलेत पण सगळे सगळीच बरे आहेत ना तुम्ही? हा एकदम हा मला राजी काय धाड भरत नाही तुम्ही आहे तो आम्हाला टेन्शन नाही आणि काय? तुम्ही म्हणा आम्हाला टेन्शन नाही आलेत पाहुणे सहज भेटायला. बरे आहेत का हा चहा ठेवतो सांगितलंय तिला करायला नॅन्सी पछा ठेव. पहिला यान लहान हा गप बसन म्हातारं कोपऱ्यात खोड 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 नुसती चालूच असती. अहो, रात्रंदिवस भाऊ म्हातारं काय बोलत आणि काय नाही आम्हाला कळत नाही घरामध्ये. मशीन आणावं म्हणलं तर ती मशीन रातची जर पडून या गाडी शेजारून गेली तर ही म्हणून महाबोकाने ही म्हण पडू. काय आणलं? म्हशी काय म्हशी? काय नाही म्हशी घ्या सुटून तिकडे गाभण्यात म्हशी गाभणा आपल्या. हा डॉक्टर बोलवायचा. अरे बाबा त्या मशीनचा प्रॉब्लेम तुला नाही माहिती. त्याच्यात जास्त कमी आवाज आमचे करा. देवेत म्हातारे हे शेजारून गाडी गेली ना त्याला वाटतं इमानात आली ती लांब पडते गाडी तेवढं होता आणि ही रातभर जागी ना आम्हाला माहिती आहे का तुला आता असं बी झालं आताच म्हणत होतं म्हातारीला चहा ना तर म्हातारी मेलेल 3 वर्ष झालं तरी डोक्यात तुझ्या. माडी काय म्हणते? माडी काय? चहाची बघ. माडी माडी. माडी नाही गाडी म्हणले गाडी. हा? गाडी गाडी गाडी. म्हातारी नाही बरं काय जाऊ द्या कास काय येणं केलं तू जरा चक्कर म्हणलं यावं जाऊन बरेच दिवस झाले गेले. बरं झालं आले मग करू काहीतरी मेजवानी पण दोन्ही संघच काहीतरी ठरून साडू काहीतरी आले असते. म्हणलं चला बाबा यावं. अहो खर्च करतो ना आम्ही खर्चाचं काय एवढं विषय टेन्शन काय घ्यात तुम्ही एवढं नवीन वर्षाचं. आणि नवीन वर्षाचं खर्च एन्जॉय करू जरा एवढं काय लोड घ्या त्याला काय त्यासाठीच म्हणलं चला यावं जाऊन. खर्च करायला काय आहे? मग आमच्या बापाची प्रॉपर्टी तुझ्या बापाची प्रॉपर्टी म्हणजे आता काय एवढं मग आता हायच ती काय झाकून चोरून एक अय, अरे पोर आल्या चहा आण ना.
आणत्यात थांबा जरा थांबा शिक. तुम्ही थांबा. कळत नाही तिला काही. बरं मी काय म्हणतो का बरं सूक्ष्मच आल्यात ना. हा असं सक्षमच म्हणायचं. बर मग काय अडचण नाही. वैशाली चहा आण बर. नवरी का? तेव्हा नवरी नाहीये, हे ग बसा शांत मोठी बस. सून आहे तुमची. अरे, असू दे. लेकराची आई आहे मी, ए, मामांची. अरे पण गप्पा काय मोकरलाय पुढले उद्योग करतो. तुम्ही ना आता तुला नवरी म्हणले तर काय होईल? म्हातारा मला वाटतं मी मारत कामातून गेले काय हो म्हातारं जागेवरच राहत नाही तिथे. नाही ना ऐकायचं सोडा पण ती डोक्यावर परिणाम झाला वाटतं. दाजी तुम्हाला सांगतो आम्ही आता काय सांगायचं तुम्हाला ती कपडे बदले तुम्ही एक दिवस एवढं जरी मिळालेलं असलं ना चहा सांडला म्हाताऱ्याने. ये जाऊ द्या. आता त्याच धोत्राचं लावून धरीन बरं का 3 तास. हा. मा धोतर झालं हे झालं ते झालं हिचं म्हणजे जवळजवळ म्हातारा कामात हे चहा कप ठेवून द्या एवढं. कामातून नाही आम्हाला कामाला लावलंय. असं झालं का? बरं चला मग काय बरं जाऊ दे. होय ओय, हे काय निघालंय बघ बरं. काय नाही, केस आहे तुमचा खाली तुमच्या पडला. बायकोचा केस आहे, बायकोचा हा बायकोचा केस, बायकोचा. म्हातारीचा केस आहे म्हणते. तुम्ही म्हाताऱ्याच नाद लागू. चला रानात जाऊ आपण. रानात काय? मग रानात जरा ऊस बीस चालू आहे सध्या. चला नको ऊस बीस आम्हाला नाही बघायचं. काय आम्हाला म्हणले? होतच राहणार आमची वैताग. बरं ऐका ना, मग मी म्हणलं जेवायला काय करू? जेवायचं. कोंबडी कापायची आणि काय करू म्हणतो काय बाबा ढेगर. झालं पटकन आणा तुम्ही. हो, कोंबडी काय आलाय 2 किलो बोकड्याचं मटण आणतो. बरं आण. भाऊजी नाही, पटकन घेऊन द्या. मागच्या बरं, मी दिवशी काय म्हणते? जेवायला नको जेवलो आम्ही इकडे चाललोय. ऐका आता मी काय सांगते. हा बोल. काय म्हणले? या खाना बा, खाना. ताई जेवण झाल्यावर नंतर काय असेल ते बोला. मला म्हणजे तुम्ही खपा. वहिनी थांब जरा. आता मी तरी काय करू? हा, बोल काय पण झालं? काय बोला ना, नेमकी बोला ना. बोलायचं. नेमकी काय डोक्यात ती तरी सांगा. तुम्ही आलेत का काय अडचण आहे का काय आहे? भाऊ, हा. आम्हाला ना हिस्सा पाहिजे. हा? काय आम्ही त्यासाठी चालू. हिस्सा? हा कोणता हिस्सा? कोणतं हिस्सा? अरे ते गप ना तुझा शांत. हा? लय येडं भाऊजी करू. ऐका ना, हे बघ त्यांना जाऊ द्या. बरं ठीक आहे तू तू हिस्सा तू आईच्या नावावर जे मी तुमच्या हात देऊन टाकू एवढं काय हा? विषय. किस्सा काय किस्सा? काय किस्सा नाही इथं गप्प मामांची बसा. अवघा की पण हिस्सा मागल्यावर नातं तुटन ही नक्की बरं का एवढं द्या. हा तुम्ही आमचे नाही. असं काय बोलत आहे? नाही मग सरळ सरळ आहे. येडे आहेत का? काय येडे हो ना, असं नका बोलू. ज्यांना नातं देऊन टाका ना हिस्सा, पण नातं तोडायची कुठं? काय संबंध तो हिस्सा द्यायचा यांचा? मग? ए, ताई, बोल. कस काय हिस्सा काय द्यायचा? संबंध आहे हिस्सा द्यायचा मग? तुमचा? म्हणजे कमवायचं आम्ही, त्याला वाढवायचं आम्ही, अहो, पाणी आम्ही घालायचं आणि फळे आणला द्यायचं. हे कोणतं आहे? भाऊजी, पण असं नातं तोडायचं नका ना तुम्ही. प्रॉपर्टीत बहिणीचा हिस्सा असतो. नाही नाही, उद्या तू मेली तर खांदे द्यायला तुला दुसरे येणार आहेत का? नातेवाईकच येणार आहेत ना. याचा विचार कर ना थोडा. हा लगेच आले तुम्ही तोंड घेऊन दोघी पण. ए पप्या तू शांत बस रे. पाप्या काय पाप्या, त्या दिवशीच मी म्हणलं काहीतरी आल्यालाच बघितलं, म्हणलं डाग मध्ये काहीतरी काळ्या दिसतंय. हा अरे तू लहान आहे ना, तू शांत बस ना. तुला काय करायचं? हो हिस्सा भेटणार नाही तुम्हाला नाही का इथून. हा. बोलतोय ना. आतापर्यंत तुमची इज्जत करीत होतो तुम्ही डायरेक्ट आमच्या घरातच हात घालायला आले. घरातल्या हाताचा काय विषय? मग? बापाची प्रॉपर्टी पुरीच जा तुला कुठे केस करत तिथं हा, कर. जा. जा कोर्टात. ए भाऊ ऐक ना. काय? तुला शांती नाही. काय ना शांतीने ऐका पिंकी. ना, मला काय वाटतं माहिती का, हा सगळा कुंभा कालवलाय ना, यांनीच कालवलेला असणार आहे. कारण ह्या जास्त लय रिस्की घेऊ राहिल्यात. हो, चला भेटत. अहो, मामांची गप्पा की तुम्ही यांना जेवण नाही याला दांडे देतो आता. इथं काय चाललंय म्हाताऱ्याचं जेवण घाल म्हणे. आमच्या साऱ्या घराचं वाटोळं चाललेलं तुम्ही दोघं. प्रश्न वाटोळ्याचा नाहीये. नाही का आपण कोर्टात जाऊ. नाही नाही, देणार नाही कोर्टात जा. हा जा कोर्टात. हो, दाजी कोर्टात जा कोर्टात. हा कोर्टात जा बघू कोणी हो वाटोळं द्यायची केलं? तेव्हा वाटोळं द्यायची. केलं काय? या दोघांनी आमच्या नवऱ्याने आमचं चुकीचं मग तुम्ही तुमच्या घरी बघायचं ना, इकडे कुठं आमच्या घरी येऊन तुम्ही दोघे वाटुळं हा. बिटुळं बोलायला लागला. तुम्ही तुम्हाला तिकडे सॉल्व नव्हतं करता येत का तुमच्या नवऱ्यांचं? आई, बोल ना. आमच्या नवऱ्याची इच्छा आहे हिस्सा घ्यायची. तुमच्या नवऱ्याची इच्छा आणि आमची द्यायची नाही काय म्हणणे. हा संपला विषय. आम्ही विचारलं कुठं नाही आणली त्याला. का? आता आम्हाला त्याप्रमाणे ते ठीक आहे. दाजी तिला प्रेम- प्रेमाची काय डोस देऊ नका. ए आता, तुम्हाला कुठं कोर्टात जायची तिथं जा, पोलीस स्टेशनला जा, कुठं जा तिकडे जा, आमचं काय या, फरक नाही. खा प्या बसा उठा, तुम्हाला आम्ही नाही म्हणलेलं नाही. पण हिश्श्याची जर बात करायची असेल, हे दरवाजा आणि तुम्ही लगेच निघतं करायचं. त्यांचं काय आहे की नाही बाप आहे त्यांचे आई बाप नाहीत काय कोणी कुणाचे? त्यांच्या त्यांच्या मनातच नाही हिस्से घ्यायचे. तुमच्या मनात काय ढवळं हिस्से घ्यायचे, समजलं का? त्यांच्या मनात नाही हिस्से घ्यायचे. त्यांना त्यांच्या घ्यायचे. मनात असताना त्यांनी तुमचे नाव घेतलेच नसते, त्यांना समजलं बी का? घ्यायच्यात, पण त्या बोलत नाहीत ना तशा. आम्हाला माहिती ना. एवढं बोलले होते कसे बोलते? आता मी बोलतो 1 मिनिट. आता माझ्या भावाची बायको आणि माझी बायको मला होऊन सासरे म्हणत होता 2 एकर घे, तुला ट्रॅक्टर घेऊन जा. पण मी काय म्हणलो नको, तुमचं तुम्हाला राहू द्या, तुमच्या लेकरा बाळांना कामाला येईल.
आणि तुम्ही आले थोबाड घेऊन आमच्याकडे हिस्सा मागायला तुम्हाला लाज नाही गरज वाटत? नसेल, आम्हाला गरज आहे ना. त्या- तुम्हाला काय गरज आहे? मी काय कमी बघून दिल्या काय बहीण? बरं तुम्हाला स्टार्टिंगला तर नाही म्हटलं यांनी दिलेलं आहे गाबाळ गुबाळ गबाळ नाही लग्नात टायमाला सगळं तर विकून टाकलंय. लग्नात टायमाला तर लय भारी बोलले होते ना लग्नात टायमाला आम्हाला काहीच नको फक्त पोरी पुरी आम्ही साडीत नेऊ. तरीही त्यांना लय मोठं दिलं आपण तरी त्यांच्या आणि तुम्हाला दोघींना लाज नाही वाटलं की आता कमीत कमी हा विचार करायचा ना भावा दारात कसं जावं हिस्सा मागायला म्हणून. आणि नवऱ्याला ऐकून तुम्ही आले काहीतरी वाटायला पाहिजे होतं तुम्हाला तरी वहिनी तू अय, शांत बस, तुला मटण काय आणलं माहिती का नाही. मटण आणलंय भेटन तुम्ही गप्प बसा अरे, पण भेटन आता ते मटन म्हणतात हिस्सा घ्यायचा नाही तर मग तुम्ही आमच्याकडे राहू नका मग आम्ही वाटण राहू का आता? बरोबर. बघा आता वाटायला म्हणजे सांग. तुमच्या सासऱ्यांनी मस्त बंगले बांधलेत घर बांधलेत काही त्याच्यात काही उरलं नाही का खाल्लं दोन्ही नवऱ्याने इकून अहो तुम्ही दोघे असे आहेत की नवऱ्यांना भरून पूर्ण ओढतात हा पण मग दे आमच्या वाटायचं काय होतं तिला? अरे पण द्यायचं कोणला? बरं 2 मिनिट थांबा आम्ही आमच्या चर्चा करतो तुमचा हिस्सा देतो. चल चल ग. ए, चल अय अय जेवायचं ना हा देतो 2 मिनिट थांब. पैसे काढा जरा. हा जेवणच बनवायला चालले हा हा बस मी काय म्हणतो आता या का 2 मिनिटं एवढे जुळून आलेत याचा अर्थ काहीतरी प्लॅनिंग नाही आलेत आता काय करायचंय यांना आणि घेऊन एक गोष्ट आहे आता आपण जर भेलो तर हिस्सा द्यावा लागेल नाही नाही आणि त्यांना काय रोग नाही आले एकाला 50 एकर जमीन एकाला 60 एकर जमीन ह्या भाड खाऊनला दोघांना आयुष करायसाठी आपली प्रॉपर्टी इकायला होतील यांनी- आणि वाटोळ करतील. यांनी बायकोचे कान भरलेत म्हणून बायका आल्या तिथं द्यायच्या टाइमला आपण देणारच आहे असं नाही की नाही देणार पण आता हे ना उडून बसतील सगळं द्यायचा काय संबंध येत नाही रे बरं मी काय म्हणते ऐका ना आता काय निपटायचं ती बघा निपटायचे काय नाही बाबा, निपटायचं काय नाही, आता धोपटायचं. आता धोपटायचं हा. आता यांच्या ना बरकडेच मोडू जरा सुजू यांना तुमच्या बहिणी येतो काही नाही काय काय नाही आला? प्रत्येक ठिकाणी ना या अशी सवय लागेल सवय लागेल बहिणी हा ही समाग यायला मार खायची पाहिजे कोणतीच बहिणी येणार नाही समाग हात लावून चालणार पाहिजे. अरे नाही नाही, हाणावं लागेल तुम्ही त्यांना हाना आम्ही दाजी आणतो हा. तुम्हाला काय करायचं बघायचं. हा हा नाही हे आधीच मुळमुळ ए का बस 2-2 टोले टाकायचे तुमच्या बायकोला तुमचे थोडे संस्कार लावा ना. आई आपण दाजी गरीब आणू आहे ती. ए, आम्ही दाजी आणतो आणि हा, तुम्ही बहिणी तुम्ही बहिणी आणा मी एकटीच नाही झाले पाच हा, गचुरे चल. धरू बोकंडे बसून यांचे पार केस धरू यांना फोडा तुम्ही भेऊच नका हा, यांच्या आणि परत हे समागाला आले आणि गप 40 मध्ये घरातली घरात आणायची आता मी काय म्हणते आता काय लाडी गुड लावा लागत माहिती मी कधी बोलितो ऐका मी ना, बोलितो ऐका ना तुम्ही त्यांना दोघांना इकडल्या रूम मध्ये बोलवा पार्टी करायची म्हणून बोलवा हा आणि आम्ही दोघी त्या रूम मध्ये घेऊन जातो त्यांना हा म्हणजे तुम्हाला साड्या कोणत्या आवडतात ते दाखवायला हा हा ती आयडिया कर चला हा म्हणजे कसं त्यांना शकणे आला पाहिजे शेक नाही येत त्यांना नाही देऊ पण म्हणा आता देऊ काय म्हणा चला माहिती का आता बाहेर गेल्यावर काय म्हणायचं माहिती का हा देऊ म्हणा पण आजचे दिवस राहा जेवण बिवणं करा आम्ही त्यांना हॉलमध्येच आणतो पाहुणचार कसं करा करा पण आम्हाला म्हातारं- आतमध्ये म्हातारं तिथं मग तुम्हाला काय म्हणलं मी तुम्ही इकडल्या रूम मध्ये त्यांना दोघांना घेऊन या आम्ही दोघी तिकडल्या रूम चल, मध्ये घेऊन जा ती म्हातारा अख्ख्या गावात करीन बरं आणि हे सभाने या आधी तुम्ही निघून जा नाही मी बोलितो तिथं जाऊन तुम्ही फक्त टेन्शन नाही माझ्या चल चल अय शिजलं का मटण काय डोक्याला ताण बर ऐका ना दाजी हा बोला की काय अडचण नाही देऊन हा. टाकू हिस्सा. म्हणजे विचार केला का तुम्ही हा फक्त आमच्यात बी विचार झाला पाहिजे वाद मला होण्यापेक्षा सांगा होय आपल्या बहिणी आता बरं. आपलं कर्तव्य पण आहे. तुम्हाला आहे काय ना म्हणते? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे ह्या मळ्यात काही भेटणार नाही बरं. तुम्हाला सगळं रोडच्या कडाला देतो तुम्ही तिकडे इका कारण ती इकत घेतलंय बरं आम्ही. ऐका ना द्यायचं तर देऊन टाका काही विषय नाही आपला पण आजचे दिवस राहावं लागल हा. जेवण काय बिवण नाही राहायची काय करायचं गप्पा नाही राहू द्या, मटण आजचे आणलंय. दिवस राहा जेवण बिवण करा आता भाऊजी बोकड्याचं मटण आणलंय भाऊजींनी मागच्या दाराने जाऊन हा म्हणजे एक जणाला सांगितलं फोन करून मस्त जेवायला. मागच्या दाराने ये आणि मग आता तुमचं पार्टीचं असं द्यायचं आणि तसं असं द्यायचं गुडी गुडी झालं ना हा, मग काय मग. होत नाही होय. आणि बरं, ऐका ना. मिसळून होय. शेवट काय? हा पार्टी देऊ ना पार्टी द्यायचं. ऐका ना एक मिनिट जमतं का हे? तुम्हाला आहे ना उद्याच्याला तुमचं नावचं करून देऊ याला दोघींना 2 साड्या नेसवा बरं पहिले जाऊ दे. लगेच ना हा, लगेच नेसवा ताई चला मी तुम्हाला दिवाळीची साडी आणली मग अहो, आता चला. हिस्सा द्यायचा मला हा. शेवटची साडी अहो, हा. परत तुम्हाला येऊन देणार नाही आम्ही जा. दाराने. आणि मग परत तुम्हाला त्यापेक्षा साडी बुडी देणार बुडीत नाही. वाटलं तुझं चला ना बाया चला मग चला चला अय पोरी आल्या काय तिकडे वाटल्याला गप्प करा त्या. गप्पा अय, ना. पोरींला बरं, जेवायला मी घाल. काय म्हणतो चला आपलं चला पुढं नेतो. आत्ता बसा इथं आम्ही आलो गावाचं म्हणते. अहो चला थोडी थोडी आणि एका व्यक्तीला काय, आम्ही तर काय म्हणतो. बरं कोल्ड ड्रिंक घेऊ चला कोल्ड ड्रिंक खावायला चल. चला अय मला हा इथं आणतो हा आणतो हा इथं थांबा येड्यावानी करू नका चला इकडे
इकडे जाऊ. हा इकडे जाऊ जरा. चला पटांगणात जरा चकना ना चकना. हा आणतो अरे एक म्हातारीने पार डोक्याची मंडई केली राव. चला तुम्हाला लय भारीच्या साड्या आणल्यात आम्ही अगं वहिनी, साडीचं काय काय असतं काय माहिती. त्यांना कपडे बदला लागतात ना. तुम्हाला साड्या पाहिजे का? अगं ए भटक भावाल्यांनो, आमच्या नवऱ्याची नवऱ्याची प्रॉपर्टी हडपायला आल्या का? काय लागत तुम्हाला? काय लागत का? काय लागत तुम्हाला? एक सांगते, बाहेर गेला ना हसतानी जायचं. जर का कांतानी कुत्तानी दिसल्या डबल साडी नेसवायला आली कशाला बर. चला आता बाहेर. खरंच मारलं काही नाही. हसा ना ताई. छान आहे ना साड्या? आवडल्या ना? छान आहे. लय मस्त आहेत ना? तुम्हाला नाही आवडली ना ताई? तुम्हाला नाही आवडली ताई? आवडली नाही? चांगली चला या राजी या. चला आता आहे ना पोलीसच आहे काय सगळं? पोलीस सगळे सगळे स्पेशल सेवा काय विषय नाही म्हणायचं. कसं काय आहे की नाही मग नाद करतो तुम्हाला हिस्सा पाहिजे का? हिस्सा पाहिजे तुम्हाला? नाही लागत. मला नको. नाही लागत हिस्सा लागत हिस्सा लागत. दाजी उठा दाजी उठा या बाहेर बाहेर चला ऐका बहिणींना काही सांगायचं नाही. हा गप 40 मध्ये जायचं. हा हा? डोळ्यातून पाणी आणलंय परत पाहिजे. जर इकडे दिसले हा आता हाताने मारले पुढल्या ऊसाने आण दांडे दांडे ऊसाने आण साडूला अजून दिला असतं. नाही बस साडूचा लाडू बाहेर निघेन. चला चला तुम्ही. चला गळ्यात हात टाकू त्याला. नाही नाही काय नाही खेळत चला. सरळ सरळ चला तुमचा लाडू बाहेर दिसला नाही बाई. चला चला. आज साडूचा लाडूच पाडला. चला हसा हसा. येड्यावानी करायचं नाही. नीट चला. बायका म्हणतात नीट चल ना दाजी दाजी बरं आहे ना काय अडचण नाही ना? भारी काय एकदम भारी आहे का नाही? हे आज काय बिर्याणी बिर्याणी एक नंबर होय. दाजीने बिर्याणी फिर्याणी सगळंच आणलंय आज 90-20 लय फुगल्यान झाले तरच होतो काय लय आबी म्हाताऱ्याचं मायावर. आबी चल इकडे हा आणलंय आणलंय म्हातारा एक म्हातारा आबी, तू इकडे चल. हे, मग आता निघायचं का? हा चला चला आपण जाऊ. चला, हा. आता येऊ काढल्या. देतो म्हणलं उद्या हिस्सा. देतो म्हणलं ना. बसू दे दादा इथं तसा. चल नाही, हिस्सा. उचल आपलं. मला तर वाटतं हिस्सा घेऊनच जावं. बाबा चल. जेवले का जेवले? हा हा जेवलो अहो, जेवलो. हिस्सा तुम्हाला पोट भरलं. उठ ते हिस्सा जाळ होती तिकडे उठ. अहो, हिस्सा. चल उद्या देणार आहे ती. चला आधी घरी चला. हिस्सा घेतला असता ना दाजी. हिस्सा नाही घ्यायचा काय? नको मला हिस्सा. चल बाबा. मुळे आम्हाला किती- मला एक सांग. काय सांगायचं? हे बसायचं. अरे. हो, दाजी. मग तुम्हाला हाणलंय का? नाही. हाणलं? हा? आम्हाला आणलं तुमच्या पूजा केली का आतमध्ये? असं लाकडावानी हाणलंय. तुम्हाला काय कमी आणलं काय? आपण नाही मला त्याचे मोठा मेवना होता जरा त्याला किव येत होती हळू टोल टाकी. ती बारखा तर धानाला शिफ्ट तळे का काय काय आम्ही भरून बेवरलं असं आणलंय मग पाया पडू का? जेवण नको. हिस्साला- हिस्साला. जेवण. अरे पण तू बी हाणती का आता परत? मग तुमच्यामुळे सगळं वाईटपणा आला ना. मग याला बाप- काय दापायचं तुम्हाला यांना? कोण म्हणलं होतं? हिस्सा मागायला लागला. हिस्सा मागायला हो चालू तरी माझा हटायला जीव आहे तू अजून वेळ नाही राहिला. एक ती एक राताळू आहे का ती जाड राताळू त्याने ना लय हाणलाय चावू. त्याचं गटुड बाहेर आलत याच आणि मोठ्या टोन कमी आणलाय काय साडू? नाही मला मापातच आणलंय. आम्हाला माहितीत आमचे भाऊ कसे माहिती नाही तुम्हाला ना चांगलं हे केलं. तुम्हाला साड्या नेसवल्या आणि हिथं बदललेली बी नाही. साडू चांगलं केलं ना, केलं, चांगलं केलं. साडू सारं सुजलंय. हा. साडू माझा नाही हटायचं तरी बी कोणताच आपण लढू पण हिस्साच घेऊ झालं नाही का? घ्यायचे हा मग
पहिला दमदारच साडू मटण शिजलंय, थांबा ना घरी. नको मटण नको मटण नको 2 किलो मटण कुत्र्याला फेकून द्या. काय हो? साडू मटण नको, मला नाही खायचं. नको नको आपलं हो, दाजी नको नको अहो, नको 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 आम्ही घरी आलो तुम्हाला ना जेवण करून आमच्या घरच्या घरी. नको 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 चला चला हो, दाजी 1 मिनिट ऐका, आता मटण खाऊनच हा. 2 किलो आणलंय ते कुत्र्याला कुत्र्याला घालण्यात घालण्यापेक्षा तुम्ही खाल्लेलं बरं ना. कुत्र्याने खाल्लं तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? नाही, आपण खायला खाऊ दे. दाजी थांबा, बोला माझ संग. चप्पल राहू दे इथं चला. आता काय बोलायची? काय अहो, बोलायचं? झालं काय नेमकं तुम्हाला अहो, काय तुम्ही साड्या नाही हो, आवडल्या. साड्या घालून जा. साड्या, साड्या, साड्या. हो, दाजी 1 मिनिट ऐका. हो पाहुणं तुमच्या पाया पडत हो, माझी बायको घेऊन जाऊ दे मला. नको बाबा. हो, नको जेवण आम्हाला. दाजी तर काय म्हणते बा? काय म्हणते? मटण हा जेवण पोटभर. गाडी आणली का हा आई गाडी पिऊ का अरे बाबा, हा, द्यायचंय नको, तुम्हाला नको. तुम्हाला एका बाबतीत सांगतो, लय भारी या साड्या वेळेस तरी असं घडलंय, जर परत आल्या ना तर टंगडेच मोडून हातात येईल तुम्हाला सांगतो. म्हणजे तू काय म्हणणं यांच्या राधाने आम्ही कोणच्याच बहिणीने भावाच्या भिकण्या मागायची इथून पुढे. अरे, आम्हाला मागायचंच नव्हतं. तुम्हाला किती प्रॉपर्टी दिली आतापर्यंत? ऐकून घे. भाऊ आम्हाला मागायचंच त्यांच्याकडे नव्हतं. यायचंच नव्हतं ना. ऐकून घे तू, पण आम्ही जर त्यांनी संग आलो नसतो तर त्यांना काय वाटलं असतं यांची इच्छा नाही म्हणून आम्हाला यावं लागलं. आम्हाला नाही तुमच्या प्रॉपर्टीची कोणचे इच्छा. आई बाप, कोणचे भाऊ, कोणाला कमी म्हणून देतात का? अरे पण गरजच नाही भावाची इच्छा घ्यायची. जर तुझ्या दारात मला म्हातारपणापर्यंत यायचंय, मला जर माझा भाऊ म्हातारपणापर्यंत लागतोय पाठीशी, तर मला काय मग लागत? तो आणलं कशाला? नवऱ्याचं मुस्काट फोडायचं ना तिकडे. नवऱ्या- जिरवायसाठी आणलं ना. हा तुम्ही पलटा आता पलटा. बोलतायचं काय? राहू द्या राहू द्या. अरे अरे, मी काय बोलले तुला? मी काय बोलले का तुला? काय सांगितलं होतं? यांनी घरी येऊन आमचे एवढे डोके खाले, यांनी तमकं घेतलं, यांनी आमकं घेतलं, यांनी सासरवाडीतून हिस्सा घेतला. मग म्हणलं याची जिरू दे ना, चल या घेऊन. मग आणि राजूने यांना बोलून घेतलं ना, आम्ही लगेच किती येड्या आहेत आलो. दोघीजणी. तुम्ही ये- एखाद्या ये- भावाला फोन करून सांगायचा मग आधी. काय ऐका. सांगा ती, जाऊन दे ना मरून. ए काय ऐका काय पाहुणं, म्या तुम्हाला दुसऱ्याने हिस्सा घेतला म्हणून म्या बायकोला सांगितलं, साडूला बी सांगितलं. पण आणि ही ना, घरी आणलं सगळं ही म्हणजे- ज्याला आता तुम्ही आल्या आल्या सगळा आमचा मानपान ठेवीत होते, कोंबडी कापीत होते, चहा पाणी काय लागन ती सेवा तुम्ही करीत होती. पण ही आमच्याकडून नक्की चुकलेलं आहे. कोणत्याही बहिणीने भावाला हिस्सा नाही मागितला पाहिजे. कारणच आणि नाही हिस्सा आमच्याकडून बी चुकलं, इथपर्यंत आलो तुम्हाला मागितलं, माफ करा. आम्हाला काही नको तुमचं. काय म्हणलाय बरं, तंगडी उद्या- काय तंगडी जमिनीचा हिस्सा मागायला आलत्या पुरी. कोण मिसा हिस्सा अहो बाबा, या जमिनीचा हिस्सा मागायला आलत्या. हिस्सा दोन. हा वावर. यांना लागत होती. नव्हत्या लागत यांना. हा या दोघांना नाही काय नाही, झालं सगळं व्यवस्थित. दिले पाहुणे दिले. बरं आज आम्ही तुमच्या उलीचे घेतले असते, उद्या आमच्या बहिणी दारात येणार इथे. मग हे तुम्हाला कळायला पाहिजे ना दाजी. हा ती काय झालं आता यांनी साडून निघून कोण त्यांच्या जोडीवर साडू घेतली बाई असते. तुमचा जिरून घेतला. आता चांगला आमचं मिळतच बाहेर काढले तुम्ही. चांगला किडा आणि एक काम करा, जाऊ द्या, आपला पण जिरला. जिरू द्या आमचा जिरला तर. पण ही आहे ना, इथून पुढे ना कुणी बी ही असं केली, कोणत्याच बहिणीने दाजी, केलं नाही आपण पाहिजे. असं केलंय ना, तुम्हाला सांगतो बरं का. आणि मा म्हणणे प्रत्येक भावानी ना बहिणी समागायला आली नाही की नाही डॉक्टर. भाऊ, कसं असतं माहितीये का? नवऱ्याला राहते, नवऱ्याचा पहिला मेवण्याच्या जमिनीवर पहिली गोष्ट एक आहे, जर भावानी मेवना, बहिणीला मेव- नाही म्हणजे दाजी, कसं असतं? भावानी बहिणीला बघितलं नाही ना कधी तर मग ठीक. हा. मग आम्हाला अडचण सगळं जागेवर होतं, आम्ही सांगत होतो मग? ह्यांना, नाही ऐकलं. विचारत आईला आणि मी तर सांगितलं सांगितलं मला होतं त्यांच्या घरी. साडीची मला तर अपेक्षा काहीच नाही, माहिती नाही. नव्हतं. मला तू नाही घेतली साडी तरी जमन, नवऱ्याची तर भरपूर आहे. हा. बरं जाऊ दे ना. आणि नसलं तर चला स्वतः जेवायला. कमवून आपण भावात हिस्सा ती कशाला एक काम लागतो? करा ना, आता एवढं बरं, आता केलं आहे सर, ना, आता आता 2 जाऊन द्या, किलो ती मटण मिटलंय आणलेलं. सगळं. आता तुम्ही जाऊ नका. हा, चला जेवायला. नाही, आता मला नको. नाही जेवायचं. नाही ना, मग परत यायचं नाही मग आमच्या दारात. नाही ना, आम्हाला आता जायचंय ना. तुम्ही जा, आम्ही आहेत. मटण खाऊनच जावं लागेल. आम्ही जेवून येतो आता. कुत्र्याला आणलं होतं म्हणले. आता रगील झाले ते. आता त्याला काय काय- अडचण आता काय करू शकत बरं, नाही. बरं, चला. यांना परत खोलीत घाला. चला, नाही चला. आता नाही घालणार. आता नाही, आता खोलीत नाही, आता मग हो आता कसं मटण खाऊ. मटण खाऊ नाही, आता लाडू बाहेर येईल. चला